कारवाई आमरण उपोषण सोडणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. मालेगाव तालुक्यातील 38 एकर वन जमिनीवर झालेल्या 17 बोगस दाव्यांविरोधात आणि संबंधित भ्रष्ट वन कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस पार पडला. प्रशासनासोबत अनेक फेऱ्यांच्या चर्चा होऊनही अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने उपोषणकर्त्यांमधील असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. अखेर पूर्वनियोजनानुसार उद्या शुक्रवार दिनांक ऑगस्ट 14 रोजी प्रशासनाविरोधात व्यापक बिऱ्हाड आंदोलन छेडण्याचा अंतिम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्याने आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उद्या ऑगस्ट 14 रोजी मालेगाव तालुक्यातील विविध भागांतून ग्रामस्थ आपल्या शेळ्या, मेंढ्या, जनावरे, घोडे, गाड्या आणि संसारोपयोगी साहित्यासह थेट वन विभाग कार्यालय किंवा पोलीस परेड ग्राउंड परिसरात डेरा दाखल करणार आहेत. भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न. वन जमिनीवर झालेल्या अतिक्रमणास पाठिंबा देणाऱ्या आणि हप्ताखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही किंवा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्ते संतोष बोरकर यांनी मांडली आहे. या आंदोलनाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती चे निखिल पवार, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप माऊली मोरे आणि ज्येष्ठ धनगर समाज नेते आर. पी. कोवर यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे बोला निलंबित केले पाहिजे. अरे बोला निलंबित झाले पाहिजे. अरे बोला निलंबित झाले पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. पक्षाचे नेते आम्ही योगेश भाऊ साहेबांचे पाय पडून घ्या आणि सांगा साहेबांना. विषय मोठा आहे. पण अतिक्रमण मी कसं करायला काही हरकत नाही सर. तुम्ही कारवाई करा साहेब. आमची विनंती आहे या अधिकाऱ्यांवर भरोसा नाही साहेब. आम्हाला फक्त अतिक्रमण हटवा, बाकीची एवढी मागणी आहे. पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी आपण एक पत्र शासनाला किंवा वरिष्ठ कार्यालयाला पाठवून द्या. या अधिकाऱ्यांवर विश्वास वाढल्याचा संपलेली आहे. गोपनीय अहवाल पाठवा. यांची बदलीसाठी विनंती आहे. डीसीएफ साहेबांचं लेखी देतो. जे डीसीएफला इथे यायला त्यांना माहिती आहे का पण हा विषय उपोषणाला बसलेला डीसीएफ इथे येऊ का शकत नाही. बोलले आम्हाला डीसीएफ म्हणजे काय, राज्याचा प्रमुख नाही वन विभागाचा. डीसीएफ ठराविक रेंजचा कार्यकारी प्रमुख आहे. डीसीएफ हे पद इक्विव्हॅलंट टू प्रांत साहेब आहेत. एवढं लक्षात घ्या. ते 8 वेळा या ठिकाणी आले. ते म्हणजे काय, कार्यकारी जिल्हाधिकारी नाही आहेत, दंडाधिकारी नाही आहेत. ते डीसीएफने इथे आतापर्यंत इथे येऊन लागलं पाहिजे होतं साहेब. थोडं आपल्या बांधव